इकडे आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची बैठक पार पडली। इराण, इस्रायल आणि अमेरिकेतल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली। बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते। तर यावेळी भारतावर होणाऱ्या परिणामांचा बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान आहेत नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। सध्याच्या परिस्थितीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर संवाद पार पडला। हिंसाचार तातडीने थांबवण्याची आवश्यकता आहे, लवकरात लवकर युद्धविराम व्हावा अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहूंकडे स्पष्ट केली आहे। शांततामय तोडगा काढण्याच्या भूमिकेवर भारत ठाम असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलंय। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भारतानं भर दिलाय। पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे।